स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख, दांभिकाची दरडावणी. सरकार असेल तर महसूल आणि विरोधी पक्ष बनल्यावर नैतिकता, अशी काहीही वाटणी आहे. एका पुस्तकावर बंदीची मागणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सुनावले. इतका त्रास होत असेल तर ते वाचू नका, ती सोय आहे. तद्वत इतका त्रास होणार असेल तर या मंडळीसाठी वाईन न विकणाऱ्या दुकानांची आणि विकणाऱ्या दुकानात जाऊन ती न खरेदी करण्याची सोय आहेच. महाराष्ट्र सरकारच्या वाईन धोरणाविरोधात छाती पिटणारे, टिपे गाणारे व आंदोलनाची भाषा करणारे आणि चित्रवाणी वाहिन्यावरील मालिकांच्या घसरत्या दर्जाबाबत भडाभडा बडबडणारे या दोहोंची प्रवृत्ती एकच. चित्रवाणी वाहिन्यावरील मालिकांना बघण्याची उत्तम सोय प्रत्येक प्रेक्षकास असते. त्याचप्रमाणे सरकारच्या नव्या वाईन धोरणाबाबतही म्हणता येईल. हा पदार्थ विकत न घेण्याची सोय आपण लोकशाही राष्ट्र असल्यामुळे आपणा सर्वच आहे. तेव्हा ज्यांना हा पदार्थ विकत घ्यायचा नसेल ते अर्थातच त्या पदार्थाचा कक्ष वगळून अन्य हवी ती खरेदी करू शकतात. हा इतका साधा मुद्दा आहे. पण नाही, ज्याप्रमाणे प्रेक्षकांचा एक घटक उत्तम काही वाचावे, अनुभवावे असे उपलब्ध असताना निर्बुद्धतम मालिका पाहणारा आणि वर त्यांचा दर्जा किती घसरत चाललाय याबद्दल समचबी प्रेक्षकास ते सांगून दोघेही चुकचुकत बसणार. हे जितके केवलवाणे हास्यास्पद आहे तितकाच सरकारच्या वाईन धोरणाविरोधातला कंठशोध बिनबुडच आहे. कसा ते लक्षात घेण्यासाठी एक मुद्दा स्पष्ट लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे या धोरणामुळे किराणा दुकानात वाईन उपलब्ध होईल हा शुद्ध प्रचार आहे. तथापि अलीकडे विचारच करावायचा नाही असे ठरवलेला वर्ग ज्याप्रमाणे सर्व प्रचार गोड मानून समाधानाचा ढेकर देतो त्याप्रमाणे ही बाब त्या गटात मोडते. मग वास्तव काय? त्यासाठी सरकारने वाईन धोरण लक्षात घ्यायला हवे. सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये ज्यात कुलूपबंद शेल्फ इन शॉपची सोय आहे, या दुकानातून या धोरणानुसार वाईन विक्रीची अनुमती राहील. म्हणजे कोपऱ्यावरच्या वाण सामानाच्या दुकानात सर्रास वा सरसकट वाईन उपलब्ध होणार हा प्रचार झाला. तो करणाऱ्यांच्या दमतीस समाज माध्यमी अफवा निर्मितीसाठी निर्बुद्धांचे तांडेच्या तांडे असल्यामुळे याबाबतचे पचपचित विनोद व्यंगचित्रे प्रस्तुत केली गेली. समाज माध्यमी वाचनावरच पोचले गेलेल्यांची संख्या अधिक असल्याने हे सर्व खरेच आहे असे मानले जाते. पण ते तसे नाही. या सरकारी धोरणांच्या मसुद्यानुसार सध्या सुपर मार्केटशी संलग्न बियर व वाईन विक्रीचा परवाना देण्यात येतो. आता वाईन विक्रीसाठी पूरक म्हणून सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉपची संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी या दोन ठिकाणी कुलूप बंद करता येईल अशा कपाटामधून सीलबंद बाटलीमधून वाईन विक्रीचा परवाना दिला जाईल. यातही परत शैक्षणिक संस्था व धर्मस्थळापासून विवक्षित अंतर नियम पाळले जातीलच. शिवाय ज्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे त्या जिल्ह्यात ही अशी वाईन विक्री करता येणार नाही. हा सर्व तपशील सरकारी धोरणामध्ये आहेच. तेव्हा या निर्णयामुळे आकाश कोसळेल असे जे काही वातावरण निर्माण केले जाते ते किती अस्थायी आहे ते कळेलच. येथे वाईन, व्हिस्की, बियर आदी मद्य प्रकारातील पाठभेद सांगून गरजूंचे प्रबोधन करावे हा उद्देश मुळीच नाही. परंतु यामुळे जी दांभिकाची दरडावणी सुरू झाली आहे त्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न मात्र जरूर आहे. त्यासाठी समर्पक उदाहरण ठरेल ते बियर शॉपी धोरणाचे. 17 वर्षापूर्वी 2005 साली अवघे 1.5-2 लाख रुपये भरून बियर शॉपी सुरू करू देण्याचे धोरण त्यावेळी विलासराव देशमुख सरकारने आखले. हेतू हा की व्हिस्की, रम आदी मध्ये नाही, पण फक्त बियर सुलभपणे विकू देण्याची सोय यातून उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या महसुलातही वाढ व्हावी. त्यावेळी अण्णा हजारे आणि सदृशांनी त्यात किती विरोध केला होता हे शोधून पाहावे लागेल. तसेच झाले. आता महाराष्ट्रवासी बियर ढोसू लागणार असा गळा किती जणांनी काढला हेही तपासावे लागेल. पण त्या धोरणानंतर अनेक ठिकाणी हे असे फक्त बियर विकणारे गाळे सुरू झाले आणि सरकारच्या महसुलात सनसनीत वृद्धी झाली. बाजारपेठेचा म्हणून एक वसूल असतो तसा तो ग्राहकांचा असतो. म्हणजे ज्यास बियर प्यायची असेल तो बियर शॉपी धोरण असो की नसो ती पिणारच. पण याचाच दुसरा अर्थ असा की बियर प्यावायची नसेल तर केवळ बियर शॉपीचे धोरण आहे म्हणून काही कोणी लगेच ती प्यायला जाणार नाही. अलीकडच्या काळात या बियर शॉपीची संख्या कमी झाली. म्हणजेच सरकारी धोरण आहे म्हणून बियर वाईन प्यावायचे किंवा नाही याचा निर्णय केला जात नाही. हे निर्णय पूर्णतः व्यक्तिगत असतात आणि ते अंमलात आणण्याचे स्वातंत्र्य असेल
तर ते उपभोक्त्यांना सर्व नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारची असते. ही जबाबदारी पार पाडताना महसूल वाढून आणखी 4 पैसे तिजोरीत कसे पडतील याचा विचार सरकारने केला तर बिघडले कोठे. तेव्हा ज्याप्रमाणे बिअर शॉपी धोरणामुळे समस्त मराठी समाज बिअरग्रस्त वा बिअराधीन झाला नाही, त्याप्रमाणे वाईन धोरणामुळे तो वाईनग्रस्त होणार नाही. तेव्हा याबाबत छाती पिटून गळा काढण्याचे कारण नाही. राहिला मुद्दा नैतिकतेचा. ती मुळात सरकारी धोरणावर अवलंबून असल्याचे कारण काय? हा पूर्णपणे वैयक्तिक मुद्दा झाला. कोणी काय खावे वा का प्यावे यात सरकारला पडण्याचे काही कारण नाही. 6 वर्षापूर्वी महामार्गापासून 500 मीटरपर्यंत मद्यालय व मद्य विक्री नको असा अजब निर्णय न्यायालयाकडून दिला गेला असता महसूल बुडीमुळे सरकारांचे, त्यात देवेंद्र फडणवीस सरकारही आले, प्राणकंठाशी आले होते. हा ताजा इतिहास आहे. या नियमास वळसा देण्यासाठी त्यावेळी अनेकांनी महामार्ग आणि मद्यालय या मद्य विक्री केंद्रे यात अडवण्याचे अडथळे उभारून हे अंतर 500 मीटरपेक्षा अधिक राहील याची खबरदारी घेतली. त्यांची मद्य विक्री तशी सुरू राहिली. मधल्यामध्ये सरकारचे उत्पन्न तेवढे बुडाले. नंतर हा निर्णयही बदलावा लागला. आता वाईन धोरणास विरोध करणाऱ्या त्यावेळी आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत मद्य विक्री करणार नाही अशी भूमिका घेण्याचे स्मरत नाही. म्हणजे सरकारात असेल तर महसूल आणि विरोधी पक्ष बनल्यावर नैतिकता अशी काही वाटणी आहे काय? या वाईन धोरणाविरोधात कंठशोष करणारे काही सरकारात असताना प्रकल्पाची कामे करणाऱ्या आंध्रवासी कंत्राटदारांच्या सौजन्याने बालाजी दर्शनासाठी वारंवार तिरुपतीत जात. तसे करणे नैतिक होते काय? असावे कदाचित. नवधर्मवाद्याप्रमाणे ही नैतिकताही समजून घ्यावी लागेल बहुधा. ती पाळायची त्यांनी जरूर पाळावी. राजकारण करू इच्छाऱ्याने तेही करावे, तो त्यांचा हक्क. पण बाजारातून काय खरेदी करावे अथवा खरेदी करू नये हे ठरवण्याचा अधिकार या मंडळी हाती अद्याप तरी नागरिकांनी दिलेला नाही. एका पुस्तकावर बंदीची मागणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सुनावले. इतका त्रास होत असेल तर ते वाचू नका, ती सोय आहे. तद्वत इतका त्रास होणार असेल तर या मंडळीसाठी वाईन विकणाऱ्या दुकानांची किंवा विकणाऱ्या दुकानात जाऊन तीन खरेदी करण्याची सोय आहेच. तेव्हा दांभिकाच्या दरडावणीत कधीच अर्थ नसतो. आताही तो नाही.